RCB रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, RCBची जी टीम आहे त्या टीमवर 1 वर्षाची बॅन लागण्याची शक्यता आहे, 1 वर्षाची बंदी लागण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 3 जूनला IPLची फायनल झाली आणि RCBने 18 वर्षानंतर IPLची ट्रॉफी जिंकली. आता 18 वर्षानंतर पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकल्यामुळे त्याच्या दुसऱ्या दिवशी बंगलोरचं जे चिन्नास्वामी स्टेडियम आहे तिथे सेलिब्रेशन ठेवण्यात आलेलं होतं. एक मिरवणूकसुद्धा ठेवण्यात आली होती आणि सेलिब्रेशन ठेवण्यात आलेलं होतं. आता हे सेलिब्रेशन आहे त्याच्यासाठी ग्राउंडची जी चिन्नास्वामी स्टेडियमची जी कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त पटीने लोकं जमा झाले आणि मग त्याच्यामध्ये स्टॅम्पेड म्हणजे चेंगराचेंगरी होऊन 11 जणांचा मृत्यू झाला, 11 जणांची डेथ झाली. आता याच्यामध्ये काही जणांची अरेस्टसुद्धा झालेली आहे. याच्यामध्ये RCBचा एक टॉप मॅनेजमेंट ऑफिशियल आहे, त्याचीसुद्धा अरेस्ट झालेली आहे. आता गव्हर्नमेंट याच्यामध्ये इन्क्वायरी करत आहे आणि BCCI सुद्धा त्यांच्या बाजूने काही इन्क्वायरीज करत आहे. आणि आता एक रिपोर्ट जो आलेला आहे त्या रिपोर्टनुसार BCCIला तर याच्यामध्ये RCB मॅनेजमेंटची काही चूक सापडली किंवा RCBच्या मॅनेजमेंटच्या साईडने याच्यामध्ये काही लूप होल्स किंवा प्रॉब्लेम सापडले, तर मग BCCI RCBवर 1 वर्षाचा बॅन टाकण्याची शक्यता आहे, 1 वर्षाची बंदी टाकण्याची शक्यता आहे.